एसटीचं आरक्षण प्रलंबित आहे ते एसटीचं आरक्षण आम्ही तुम्हाला देऊ या आश्वासनावर भारतीय जनता पार्टी भाजप हा सत्तेवर आला. सत्तेवर आल्याच्या नंतर या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला भाजप पूर्णपणे विसरले आहे. लोकसभा असेल, विधानसभा असेल, कुठेही जशी पाहिजे तशी उमेदवारी या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने आम्हाला दिलेली नाही. आणि येणाऱ्या आता या पुणे महानगरपालिकेमध्ये फक्त पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आमचा समाज 4.5 ते 5 लाख आमचा हा धनगर समाज बांधव आहे. आणि 5 लाख धनगर समाज बांधव असताना देखील एकही उमेदवार महायुतीने आतापर्यंत दिलेला नाही. जे आमचे काही समाजातले चळवळीतले काम करणारे नेते मंडळी आहेत, चळवळीत काम करणारे आमचे समाज बांधव आहेत, यांच्याकडून अशी माहिती आम्हाला भेटलेली आहे की एकही उमेदवार महायुतीने दिलेला नाही. आणि महाविकास आघाडीने देखील उमेदवार दिलेले नाहीत अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे. महाविकास आघाडी महायुती या दोन्ही जर आमच्या धनगर समाजाला डावलण्याचं काम केलं असेल तर निश्चितपणे येणाऱ्या काळात धनगर समाज हा स्वतंत्रपणे काय करायचं काय नाही याच्यावर आमची एक मोठी बैठक होणार आहे. आणि महायुती म्हणजे भाजपनं तर आम्हाला पूर्णपणे डावललेलं आहे, त्यामुळे भाजपला आम्ही मतदानही करणार नाही. 21 जानेवारीला आमच्या मुंबईला मोठं आंदोलन होणार आहे आणि त्याच्या अगोदर आमचे बरेच मेळावे झालेले आहेत, आंदोलन झाले आहेत. त्यामध्ये सुद्धा आम्ही हेच सांगितलेलं आहे की भाजपला आम्ही मतदान करणार नाही. आणि जर असं महाविकास आघाडीला वाटत असेल की बाबा धनगर समाजाने तुम्हाला मतदान करायला पाहिजे तर निश्चितपणे महाविकास आघाडीने धनगर समाजाला उमेदवारी द्यावी अशी आमची सर्वच समाजातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आणि आमच्या समाजातले पुणे शहरात जसं की उमेश कोकरे असतील, अशोक कारंगवर, घनश्याम बापू हक्के, सुधीर भाऊ वाघमोडे, तिकडे आप्पासाहेब वाघमोडे म्हणजे बरेच आमचे नेते मंडळी कार्यकर्ते म्हणून या पक्षात काम करत आहेत. आणि शेवटपर्यंत काय सत्राच्या उचलायचा का हाही आम्हाला प्रश्न पडतो. म्हणजे धनगर समाज पाठीमागे राहण्याचं कारण काय? राजकीय अवेअरनेस असताना देखील जर आम्हाला संधीच देत नसेल पक्ष तर मग आम्ही पक्षात काम का करायचे? आणि जे आम्ही आमच्यासारख्या ज्या काही समाजाच्या संघटना आहेत आम्ही आमच्या नेत्यांसाठी काम करतोय, नेत्यांना आम्ही मोठं करतोय आणि पक्ष जर त्यांना संधी देत नसेल तर मग आम्ही त्या पक्षासाठी किंवा नेत्यासाठी सुद्धा का काम करायचं हाही आम्हाला प्रश्न पडतो. म्हणजे फक्त आणि फक्त धनगर समाजाचा वापर तुम्ही मतापुरताच करणार आहेत का? मतदान भेटलं म्हणजे तुम्ही बाजूला सरका, ही जर तुमची रणनीती असेल तर येणाऱ्या काळात निश्चितपणे भाजप सरकारला धनगर समाज भाजपची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हाच प्रश्न विधानसभेच्या वेळेस पण होता, हाच प्रश्न लोकसभेच्या वेळेस पण होता. हा केस हा विधान परिषदेला पण ते काय समाजामध्ये एकरूपता नाहीये का काय नाहीये? तेव्हा तुमच्या समाजाच्या नेत्यांना उमेदवारी दिली जाते. त्या आमच्या ज्या काही चुका झाल्या त्या सुधारतोय. जे आमचे नेते मंडळी आहेत ज्यांनी सांगितलं होतं भाजपला तुम्ही मतदान करा, जे काय आमचे 1, 2, 4 आमदार आले असतील पण त्यापेक्षा आम्हाला उमेदवारी भेटल्यामुळे आम्ही तिथं डावलले. आणि आता इथून पुढे आमचा तसा समाजाचा ठराव सुद्धा राहणार आहे. त्याला जोडून सर तुम्ही म्हणताय की विधानसभेला लोकसभेला तुम्ही तिकीट मागत होता, समाजाला दिले नाही, त्यावेळेस आम्ही डोळे झाकून महायुतीला आम्ही मतदान केलं की त्यांनी आमची उमेदवार द्यायचं ठरवलं होतं. पण विषय असा आहे की महाराष्ट्रात तुल्यबळाने आमचा समाज आहे. तर तोच विचार जर आपण महानगरपालिकेपुरता आजचा जर केला तर जवळपास 5 लाख आमचा समाज येतो. इथं तुम्ही म्हणजे गुगलवर कुठं पण सर्च करू शकता, गुगलवरची माहिती. तर तुम्ही 5 लाख जर आमचा समाज असेल आणि 25 जर आम्हाला जागा 25-30 जागा भेटत नसतील तर आम्ही हे इथून मार्ग जे महायुतीने केलं ते आम्ही इथून पुढे होऊ नये त्याच्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतोय. ही आता महायुतीने ही संधी गमावलेली. आज आम्हाला कळलेलं आहे की महायुतीने धनगर समाजाला आज कुठेही तिकीट द्यायचं ठरवलेलं नाही किंवा दिलेलं नाही, आम्हाला कळलेली माहिती. मग महाविकास आघाडीला आता राहिलेले त्यांच्याकडे जागा आहे, त्यांच्याकडे चान्स आहे. धनगर समाजाला त्यांनी प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद करतो. नाही तुमचं जसं म्हणणं आहे की इथून मागं जी आमच्याकडनं चुका झाल्या त्याचं परत होणार नाही. पण आज तारीख काय हे तर बघा, काय तयारी किती हे त्याच्यातनं दिसतंय ना. नाही आमची तयारी सुद्धा झालेली आहे. आतून आमच्या समाजाच्या अहो साहेब तुमच्या समाजाचे मोठे मोठे नेते आहेत तुमच्या समाजाचे, त्यांनी पण गायडन्स नाही केलं तुम्हाला. म्हणजे कसं कोण कोण आहेत तुमचे आमचे जे नेते मंडळी आहेत तिथं पुणे पातळीवर जसं की आमचे उमेश कोकरेंची तयारी आहे. तयारी नाही एबी फॉर्म वगैरे भरलाय का? कसं
एबी फॉर्म नाही सर, अजून पक्षाने आताशी त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे घेतलेले आहेत. आमच्या समाजामधले 10-15 लोक आहेत, त्यांनी देऊन आलेले आहेत. असं नाही की दिलेलं नाही, आम्ही फक्त म्हणजे इथं येऊन बोलतोय असं बी नाही, आम्ही देऊन आलेले आहेत. परंतु अजून त्याच्यानंतर जे बाकीची प्रोसेस व्हायला पाहिजे, असं जसं की सर म्हणले एबी फॉर्म वगैरे दिलाय तर नाही दिलेला आणखी, मग त्याच्यासाठी तर आम्ही धडपड आणि चालू. महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सारख्या डावाचे धनगर समाज आहे. जर बघितलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांनी मग तुम्हाला काय वाटत नाही का त्या गोष्टीचं? तुम्ही 2 नंबरचा समाज आहे भारतात, हम्म. तर तुम्हाला ते काहीतरी वाटलं पाहिजे ना की बाबा आपण 2 नंबर असून सुद्धा लोकसंख्येच्या हिशोबाने तरी आपल्याला चान्स मिळत नाहीये, बिलकुल. तर तुम्ही लोकशाहीमध्ये आत काय त्याच्यावर करणार आहात? आणि मग हे आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून दाखवून देऊ ना सर. जर आम्हाला महायुती आणि महाविकास आघाडीने जर आम्हाला जागा दिलेली नाही तर आम्हाला स्वबळावरती काहीतरी वेगळं संघटना असेल किंवा अपक्ष असेल. मला असं म्हणायचंय की आपल्या समाजाचे जे नेते मंडळी जे आहेत, बरोबर. हे काही काळ तर मंत्री होते, ते काही काळ मंत्री होते, आणि जर त्यांनाच वरच्या तिकडच्या तिकडे तिकीट दिलं तर तुम्ही काय करणार? जानकर साहेबांबद्दल हा, तुम्ही काय करणार? नाही जानकर साहेब थोडी ना इकडं महानगरपालिका काम काय मग त्यांचं समाजाच्या प्रती? तुमचे नेते कोण की आहेत? आम्ही भाजपला मतदान करणार नाही, भाजपला मतदान करणार नाही, तर मग जे नेते मंडळी जे वर बसलेले आहेत त्यांचा आदेश तुम्ही मानणार का काय करणार? नाही नाही, आम्ही सर्वसामान्य एकत्र येतोय, जे चळवळीत काम करत आहेत, ना नेता ना पक्ष, अशा पद्धतीने समाजातले अनेक आमचे चळवळीत कार्यकर्ते काम करत आहेत. आम्ही सर्व एकत्र येणार, त्यावेळेस आम्ही नेत्याचा सुद्धा आदेश आम्ही पाळणार नाही. जे आम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने आम्ही करणार समाज. बरं, आताच्या निवडणुकीमध्ये काय आता जसं विचारलं की एबी फॉर्म वगैरे दिलाय का, तुम्ही तसा फॉर्म भरलाय का काय? नाही, भरलेले आहेत काही, अजून काही जणांचे भरायचे राहिलेले आहेत. नाही, कारण काय झालं, दिलेलं तुम्ही अपक्ष पक्ष राहिला. सुद्धा आता भारतीय जनता पार्टी पण काय करते, जे प्रस्थापित आहेत, प्रस्थापित घराणे आहेत समाज, अशांना तिकीट देण्याचं काम करते. त्यामुळे तुम्ही आघाडी आणि युती याच्यावर का अवलंबून राहतो? तुम्हाला अपक्ष राहणार का? 100% अपक्ष राहणार आम्ही. जर आम्हाला महायुती आणि महाविकास आघाडीने जर डावललं समाजाला तर 100% आम्ही आमची तशी तयारी सुद्धा केलेली आहे. आम्ही स्वबळाचा नारा देणार आहोत. तुम्ही जाहीर करणार का की आम्ही बीजेपीला मतदान करणार नाही म्हणून? आम्ही याच्या अगोदरही जाहीर केलेलं आहे. ज्यावेळेस जालन्याला ना भूतो ना भविष्य धनगर समाजाचं सर्वात मोठं आंदोलन झालं, त्या आंदोलनात देखील आम्ही जाहीर केलं होतं. याच तुमच्या पत्रकार भवनलाच आम्ही कार्यक्रम घेतला होता. त्याच वेळेस आम्ही ठरवलं आम्ही भाजपला मतदान करणार नाही, कारण आमची वेळोवेळी फसवणूक केलेली आहे 2014 पासून. अरे विधानसभेला पण ते झालं, लोकसभेला पण ते झालं. जरी तुमचे डोळे उघडत नाही, तुमच्या नेत्यांचे उघडत नाही, तर नाही, आता नेत्यांच्या उघडत नाही, म्हणूनच आम्ही एकत्र आलोय सर. काय नेते प्रत्येकाच्या दावणीला बांधलेले आहेत, नेत्यांवरती अवलंबून राहून काय ते तुमच्या तर कार्यकर्त्यांच्या हातात आहे नाही, ना. आता कार्यकर्त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला ना. कार्यकर्ते लोक काय ग्रुप आहेत, नेत्यांबरोबर आहेत का माहित नाही, पण लोकांनी एकत्र येऊन आम्ही आता लढा उभारणार आहे. पुणे महानगरपालिका आम्ही उभं राहणार आहे, कारण सर्वसामान्यांना कधी नाही मिळणार. यांच्या नेत्यांच्या जीवावर जर अवलंबून राहायचं म्हणून तर नेते मोठे होत चालले, कार्यकर्त्यांना कोण नाही देणार. कार्यकर्ते राहिले आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्रित करून निर्णय घेतला आहे. पुण्यामध्ये 9 ते 13% समाज आहे, 4-4.5 लाख मतदान आहे, आणि लोकांचा विचार करता समाजातला उमेदवारी देणं गरजेचं होतं. आता आम्हाला समजायला लागलं आहे उमेदवारी काही देत नाहीत, त्यामुळे स्वबळाचा नारा आणि आपण उभं राहणं हे जे वाटत आहे. आता सध्या महाविकास आघाडीने अजून हे दिलं नाही, ते थांबले आहेत. त्यांनी समाज विचार करावा, समाजाच्या लोकांना उमेदवारी द्यावी, आम्ही सर्व समाज बांधव त्यांच्या मागे उभं राहू. जर त्यांनी समाजाला जर उमेदवार दिली तर ही आमची या ठिकाणी भूमिका राहणार आहे. बरं, एक प्रश्न थोडासा वेगळा आहे की समजा तुम्ही स्वबळावर लढला तर तुमचं कॉन्फिडन्स काय म्हणतं, किती जागा आणाल तुम्ही? 25 ते 30 जागा आमच्या सहज निवडून दिलं. काय त्याची काय रणनीती काय तुम्ही कुठल्या बेसिसवर बोलताय? समाज आहे, आमच्या समाजातले काही समाजात कार्यकर्ते आहेत, त्यांचं काम आहे प्रत्येक ठिकाणी. नाही म्हणजे समाजातले आमचे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते जरी असतील तर ते फक्त जातीसाठीच काम करत नाही, सर्वच जाती धर्मासाठी आमचे कार्यकर्ते काम करतात. त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स आहे की माईक घेऊन बोला. आमचे धनगर समाजातले जे कार्यकर्ते आहेत चळवळीत काम करणारे, हे फक्त धनगर समाजासाठीच काम न करता सर्व जाती धर्मासाठी काम करतात. त्यामुळे 100% निवडून येतील याची आम्हाला शाश्वती आहे आणि गॅरंटी आहे. या संदर्भात आपण माधवराव दानवे आपले नेते आहेत त्यांच्याशी काय चर्चा झाली का आपली? नाही, मी काय सांगितलं तुम्हाला की आम्ही ना नेता म्हणजे कुठल्याही नेत्याला, आम्ही सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत आता एकत्र आलो, कारण आम्हाला आमच्याही नेत्यावर विश्वास राहिलेला नाही. जर तुम्ही एखाद्या पक्षाला मागत असाल तर मग तुमचं काम आहे, तुम्ही त्या पक्षात वरिष्ठ आहेत तर आपल्या कार्यकर्त्याला तुम्ही तिकीट दिलं पाहिजे. आपले 5-50 कार्यकर्ते तुम्ही पुढे आणले पाहिजे, 5-50 तुम्ही नगरसेवक केले पाहिजे. जर तुम्ही नगरसेवक करत नसाल तर समाजाचा नेता म्हणून पण आम्ही तुम्हाला मानणार नाही. जे आम्ही सर्व चळवळीत काम करतोय असे सर्वजण एकत्र
एकत्र येतोय आणि आम्ही ठरवणार आमच्या कुठल्या व्यक्तीला पुढे आणायचं. एक प्रश्न होता की तुम्ही पुणे जिल्ह्यातच उभे करणार की सर्व महाराष्ट्र उभे करणार? पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरणार आहोत, महाराष्ट्रभर आम्ही उभे करणार आहोत. पुणे जिल्ह्यात तुम्हाला पुणे शहरात यासाठी सांगितलं की इथं 5 लाख आमचा समाज असताना देखील आम्हाला डावलल्या जाते, त्यामुळे कुठेतरी आम्हाला स्वबळावर आम्हाला पुढे यायचंय. मागच्या महापालिका निवडणुकांचा काय अनुभव होता तुमचा, की मागच्या महापालिका निवडणुकांमध्ये किती आपल्याला उमेदवार दिले? नाही, मागच्या महानगरपालिकेत देखील आम्हाला जागा दिलेल्या नाहीत, त्यामुळेच आम्ही त्यानंतर काही बैठका घेतल्या. ग्राउंड लेवलला आम्ही सर्व फिरलोय आणि आता कुठेतरी आम्ही पुढे येतोय. आज प्रेस घेण्याचं कारण हेच आहे की याच्या अगोदर आम्ही बैठका घेतल्या त्या पद्धतीच्या, आणि इथून पुढची आमची ती रणनीती राहील. जर तिकीट नाही भेटलं तर आम्ही 100% सोहळ्यावर लढणार. समाजाला काय संदेश द्याल? समाजाला काय संदेश द्याल? नाही, समाजाला आमचा हाच संदेश आहे की एवढे वर्ष झाले आपण पाठीमागे का राहिलो, तर आपण एकत्र नव्हतो. आता कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून बैठका घेऊन आज समाज एकत्र झालेला आहे आणि या पुणे शहरात नव्हे तर महाराष्ट्रातला समाज आता जागृत झालेला आहे. जर आपला नेताही एखादा चुकत असेल तर आम्ही त्या नेत्यालाही सोडून सर्वसामान्यपणे एकत्र येऊन आम्ही आमची रणनीती आखणार आहोत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं होतं, शिका, संघटित आणि संघर्ष करा. त्या पद्धतीनं आमचा मेंढपाळ बांधव शिक्षण घेतोय, संघटित झालाय आणि आता संघर्ष आम्हाला राजकीय जीवनासाठी करायचा आहे आणि त्यामुळे आज आम्ही एकत्र आलो.